नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. Reproduction and modern technology. Many couples cannot have children due to various reasons. अनेक पॅरेंट्स असे आहेत की ज्यांना संतान नाही आहे, ज्यांना मुलं नाही आहेत. मग असं का? तर त्यासाठी अनेक कारणं आहेत. इन केस ऑफ वुमन, जर आपण वुमनच्या केसमध्ये म्हणायला घेतलं तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलरिटी, त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल सायकल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. डिफिकल्टीज इन ओसाइट फॉर्मेशनमध्ये डिफिकल्टी, ओसाइट प्रोडक्शनमध्ये डिफिकल्टी, ऑब्स्टॅकल्स इन दी ओव्हिडक्टमध्ये ओव्हिडक्ट म्हणजे ज्या पाथमधून ओसाइट आणि ज्या पाथवरती ओसाइट आणि स्पर्म यांचं फ्युजन होतं किंवा ओसाइट ज्या पाथवरून ट्रॅव्हल करतं तर तो जो ओव्हिडक्ट आहे त्या ठिकाणी काही अडथळे असतील. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस. आणि यासाठी अनेक कारणं रिस्पॉन्सिबल आहेत. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमन, जर आता आपण वुमेनच्या केसमध्ये पाहिलं, मग मेलच्या केसमध्ये काय असू शकतं तर ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन दी सीमन, त्याचबरोबर स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्सची मुवमेंट स्लो असेल, त्याचबरोबर एनॉमॅलीज इन दी स्पर्म्स आर द रिझन्स इन केस ऑफ मेल्स. बट नाव विथ दी हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF, सुरोगेसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव अ चाइल्ड. पण आता असे काही ॲडव्हान्स टेक्निक्स आले आहेत की जे पॅरेंट्स आहेत ज्यांना चाइल्ड नाही आहे, तर या सगळ्या टेक्निक्सच्या मार्फत त्यांना चाइल्ड होऊ शकतं, बेबी होऊ शकतं. सो पहिला नेक्स्ट वन इज इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन ही काय आहे? एक मॉडर्न टेक्निक आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे फॉर रिप्रोडक्शन. जे कपल्स आहेत त्यांना चाइल्ड बेबी होत नाही आहे, तर त्यांच्यासाठी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, मॉडर्न टेक्निक्स आहेत. त्यातील एक आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. सो तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीचं नाव ऐकलं असेल की कशाप्रकारे टेस्ट ट्यूब बेबीज असतात, टेस्ट ट्यूब बेबी कशाप्रकारे होतात ते आता आपण बघणार आहोत. सो दॅट इज ऑल्सो इन विट्रो फर्टिलायझेशन. इन दिस टेक्निक, या टेक्निकमध्ये फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रिओ फॉर्म्ड इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर फर्टिलायझेशन जे आहे तर एका टेस्ट ट्यूबमध्ये घडवून आणलं जातं. जसं की या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये दाखवले, दिस इज ओवम. हे काय आहे? ओवम आहे. आणि ही जी निडल आहे, या निडल थ्रू स्पर्म जे आहे तर ते ओवममध्ये टाकलं जातं, म्हणजे इन्सर्ट केलं जातं किंवा फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं या ठिकाणी. तर या ठिकाणी ओवम आहे, इथे स्पर्म या निडल थ्रू टाकलं जातं आणि या ठिकाणी फर्टिलायझेशन घडून येतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे? एक झायगोट तयार होणार आहे आणि जो झायगोट तयार होईल, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार केला जातो आणि जो एम्ब्रिओ तयार होईल तर तो फॉर्म झालेला जो एम्ब्रिओ आहे तर तो वुमनच्या युटेरसमध्ये म्हणजेच मदरच्या युटेरसमध्ये जेव्हा ॲप्रोप्रिएट टाईम असेल तेव्हा तो टाकला जातो किंवा इम्प्लांट केला जातो. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacles in oviduct etc. मग ही जी IVF टेक्निक आहे ती कधी वापरली जाते किंवा कोणत्या प्रॉब्लेम्स असतील तेव्हा वापरली जाते? तर असे कपल्स ज्यांना चाइल्ड नसेल, बट ते का नसेल तर असे चाइल्डलेस कपल ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, जसं की लेस स्पर्म काउंट असेल, विच राईज इन मेल, त्याच्यानंतर ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स असेल. तुम्हाला माहिती आहे की ओव्हिडक्टमधूनच ओसाइट ट्रॅव्हल करत असतं किंवा ओसाइट मूव्ह करत असतं आणि सपोज की ओव्हिडक्ट आहे, या ठिकाणी आहे ओसाइट आणि स्पर्म इथून येणार आहे आणि जे आहे ते ओसाइटला फ्युजन करणार आहे. बट या ठिकाणी जर काही ऑब्स्टॅकल्स असतील तर स्पर्म ओसाइटपर्यंत जाऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे फर्टिलायझेशन घडून येणार नाही. सो ड्यू टू ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट त्याच्यामुळे पण चाइल्ड होऊ शकत नाही. फर्टिलायझेशनच नाही झालं तर झायगोट पण नाही फॉर्म होणार, एम्ब्रिओ पण नाही फॉर्म होणार, त्याच्यामुळे चाइल्डच नाही होणार. सो हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट वगैरे वगैरे, यासाठी IVF टेक्निक वापरली जाते. आणि टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन घडून येतं आणि त्याच्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी असं पण त्या बेबीला म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सरोगसी. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही वुमन्स जे असतात तर त्यांच्या युटेरसमध्ये प्रॉब्लेम असतो की ते युटेरसमध्ये एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन व्यवस्थित नाही करू शकत. सो अशा ज्या काही वुमेन्स असतात तर त्या पण बेबीला बर्थ नाही देऊ शकत. मग त्यासाठी एक टेक्निक आहे तर ती म्हणजे सरोगेसी. सच वुमेन कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज सरोगेसी. इन दिस टेक्निक, या टेक्निकमध्ये ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम ओवरी. वुमनच्या ओवरीमधून ओसाइट कलेक्ट केलं जातं, ज्यांना
युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट करण्यासाठी प्रॉब्लेम आहेत तर ते नेक्स्ट दॅट ओसाईट इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब. त्याच्यानंतर ते जे ओसाईट आहेत तर ते पण टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज केलं जातं, जसं की या ठिकाणी डायग्राम दाखवलेला आहे 3.22. तर ते जे काही ओसाईट आहे तर ते फर्टिलाइज केलं जातं विथ द हेल्प ऑफ स्पर्म इन दी टेस्ट ट्यूब. त्याच्यानंतर स्पर्म हजबंडचा घेतला जातो आणि त्याद्वारे ते फर्टिलायझेशन केलं जातं असं पुढे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की दी एम्ब्रिओ फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ अदर वुमन हॅविंग नॉर्मल युटेरस. मग आता या ठिकाणी सपोज की ही मदर आहे, हिचं ओवम आहे, तिचे हजबंड आहेत जसं की फादर आहे, यांचं स्पर्म आहे, या ठिकाणी फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये घडवून आणलेला आहे. मग इथे जो एम्ब्रिओ तयार होईल तर तो एम्ब्रिओ एका दुसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. का तर या मदरचं युटेरस कसं आहे ते एम्ब्रिओ इम्प्लांटेशनसाठी प्रॉब्लेम्स आहेत. सो जे या ठिकाणी जे एम्ब्रिओ तयार होईल तर ते दुसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. सो मग ही जी वुमन आहे किंवा ही जी दुसरी वुमन आहे तर हिला आपण काय म्हणतो, सरोगेट मदर. ओके. सो काय केलं जातं या ठिकाणी फर्स्ट ओसाईट आणि स्पर्म यांचं फर्टिलायझेशन घडून आणल्यानंतर जे झायगोट तयार होईल तर ते एका नॉर्मल युटेरस असलेल्या वुमेनच्या युटेरसमध्ये शिफ्ट केलं जातं, इम्प्लांट केलं जातं आणि त्या वुमनला काय म्हणतो आपण, सरोगेट मदर. ओके. सो अशा प्रकारे आहे सरोगेसी. नेक्स्ट आहे स्पर्म बँक और सीमन बँक. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन्ड अबोव. जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे स्पर्म्ससाठी काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं की एक तर स्पर्म काउंट लो असेल किंवा स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स असेल, तर अशा काही स्पर्मच्या प्रॉब्लेम्स आहेत. तर इन केस ऑफ मेनी मेन, अनेक मेनमध्ये हे प्रॉब्लेम्स आढळून येतात. सो ॲज टू हॅव दी चाइल्ड इन केस ऑफ सच कपल्स, तर मग अशा कपल्सला जर चाइल्ड हवं असेल तर त्यासाठी न्यू कॉन्सेप्ट्स ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. मग त्यासाठी स्पर्म बँक नावाची एक नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली गेली आहे, म्हणजे अंमलात आणली गेली आहे. दिस कॉन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. मी ब्लड बँकचं नाव ऐकलं असेल. ब्लड बँकमध्ये डोनर ब्लड डोनेट करतो आणि ज्याला त्या ब्लडची आवश्यकता आहे तर त्या पेशंटला ते ब्लड दिलं जातं, त्याचा ब्लड ग्रुप वगैरे चेक करून दिलं जातं. तर त्याचप्रमाणे स्पर्म बँक किंवा सेमन बँक ही एक कॉन्सेप्ट आहे. सेमन एजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर द थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोअर्ड इन दी स्पर्म बँक. सेमन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्पर्म आणि इतर जे काही फ्लुइड मटेरियल आहे तर ते असतं, तर ते सेमन आहे. सो सेमन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मॅन इज कलेक्टेड आफ्टर दॅट. एकतर ज्या मॅनचं सेमन किंवा स्पर्म घेतलं जाणार आहे त्याचा थ्रूआउट फिजिकल आणि मेडिकल चेकअप झाला पाहिजे, त्याला काही डिसीज आहेत का हे सगळं चेक केलं जातं आणि मगच ते स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि बँकमध्ये स्टोअर केले जातात. ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल, ज्याप्रमाणे गरजू कपल असतात ज्यांना चाइल्ड हवं असेल तर त्यांच्या इच्छेनुसार ओसाईट ऑफ वुमन ऑफ द कॉन्सर्न्ड कपल इज फर्टिलाइज्ड बाय IVF टेक्निक युझिंग द सेमन फ्रॉम स्पर्म बँक. मग आता या ठिकाणी जे चाइल्डलेस कपल आहे तर त्यांच्यातील जी वुमन आहे तिचं ओसाईट घेतलं जातं आणि फर्टिलाइज केलं जातं IVF टेक्निकच्या आधारे. जसं की या ठिकाणी आपण पाहिली IVF टेक्निक काय आहे, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन घडवून आणणं. मग आता या ठिकाणी वुमनचं ओसाईट घेतलं जातं आणि स्पर्म जे आहे किंवा सेमन जे आहे तर ते स्पर्म बँकमधून घेतलं जातं, कारण मेन्समध्ये काही प्रॉब्लेम्स अराईज होतात त्याच्यामुळे ते चाइल्डलेस आहे कपल. सो इतर स्पर्म बँक्समधून सेमन घेतलं जातं किंवा स्पर्म्स घेतले जातात आणि ते जे ओसाईट आहे ते फर्टिलाइज केलं जातं बाय द टेक्निक ऑफ IVF. त्याच्यानंतर रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन. मग आता या ठिकाणी फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही एम्ब्रिओ तयार होईल तर तो एम्ब्रिओ त्याच वुमनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो आणि नेम ऑफ द सेमन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर दी लॉ. आणि सेमन डोनरचं नाव हे स्ट्रिक्टली सिक्रेट ठेवलं जातं, म्हणजे ज्यांनी कोणी त्या बँकमध्ये स्पर्म्स डोनेट केले असतील त्यांची नावं सिक्रेट ठेवली जातात. ओके, तसा कायदाच आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत ट्विन्स. तर आहे ट्विन्स. टू एम्ब्रिओज डेव्हलप सायमल्टेनियसली in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. एका युटेरसमध्ये 2 एम्ब्रिओज जेव्हा डेव्हलप होतात त्यापासून 2 ऑफस्प्रिंग्स तयार होतात, म्हणजे 2 बेबीज तयार होतात एका वेळेस सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस ते तयार होतात.
सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज ट्विन्स. आणि ते जे एकाच वेळी एकाच एम्ब्रिओमध्ये तयार झालेले जे एम्ब्रिओज असतात त्यापासून जे बेबीज तयार होतात तर त्या बेबीजला ट्विन्स असं म्हटलं जातं. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. आणि खूप म्हणजे आतापर्यंत आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक कपल्सच्या ट्विन्स असतात. मग त्याच्यामध्ये एक बॉय असतो एक गर्ल असतो किंवा दोन्ही पण क्यूट अशा गर्ल्स असतात किंवा दोन्ही पण क्यूट बॉयज असतात. तर अशा प्रकारे मग त्यांचं जेंडर कसं ठरवलं जातं की एक बॉय एक गर्ल असणार किंवा 2 गर्ल्स असणार किंवा 2 बॉयज असणार असं कसं काय ठरवलं जातं. तर ते पण आपण बघणार आहोत. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. खूप कपल्सचे ट्विन्स असतात. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ ट्विन्स. ट्विन्स असण्याचे 2 मेन टाईप्स आहेत. एक तर पहिला आहे मोनोझायगोटिक आणि दुसरा आहे डायझायगोटिक. सो मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. मग मोनोझायगोटिक याच्या नावामध्येच मोनो आहे. मोनो म्हणजे एक. So monozygotic twins are formed from single embryo. During early period of embryonic development, within 8 days of zygote formation, cells of the embryo divide into 2 groups. आता या ठिकाणी आपण पाहिले की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते. सो मोनोझायगोटिक ट्विन्स एका सिंगल एम्ब्रिओमध्ये तयार होतात आणि जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते तर तेव्हा 8 डेज ऑफ द झायगोट फॉर्मेशन म्हणजे झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्मेशन म्हणजे काय स्पर्म जेव्हा ओसाईटला फ्यूज करतो किंवा स्पर्म आणि ओसाईटचं फ्युजन होतं त्यापासून फर्टिलायझेशन होतं आणि मग झायगोट तयार होतं. मग झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी होते तर सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. मग तेव्हा काय होतं की त्या एम्ब्रिओचा सेल्स म्हणजे ते जे एम्ब्रिओमध्ये सेल्स आहेत तर ते 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतात. सो जर ते 8 दिवसाच्या आतमध्ये 2 ग्रुप्समध्ये डिवाइड झाले किंवा 2 त्यापासून तयार झाले तर मग ते जे असणार आहेत तर ते वेगवेगळे ट्विन्स असणार आहेत. म्हणजे दोन्ही पण वेगवेगळे ट्विन्स असणार आहेत. सो दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ॲज 2 सेपरेट एम्ब्रिओज. मग ते एक सेलसोबत वेगळा एम्ब्रिओ तयार होणार दुसऱ्या सेलसोबत वेगळा एम्ब्रिओ तयार होणार. म्हणजे त्या एका युटेरसमध्ये 2 एम्ब्रिओज तयार होणार आहेत. ओके. सो अँड थस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. आणि मग यातूनच मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म होणार आहेत. मग हे जे ट्विन्स असतात ते एक तर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असतात आणि मग याच्यामुळे सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर ॲपिरियन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. दॅट इज बोथ विल बी आयदर गर्ल्स ऑर आयदर बॉयज. ओके. मग जेव्हा मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात तर ते एकतर दोघं पण मुलीच असणार किंवा आयदर दोघं पण मुलंच असणार. त्यांचं जेंडर सेम असणार आणि ते दिसायला पण सेम असणार. जसं की या ठिकाणी त्यांचं जेंडर पण सेम आहे. दोन्ही पण गर्ल्स आहेत. दोघं पण दिसायला एकदम सिमिलर आहेत. सो हे कोण आहेत मोनोझायगोटिक आहेत. परत एकदा आपण पाहूया की मोनोझायगोटिक ट्विन्स कशाप्रकारे फॉर्म होतात. मोनोझायगोटिक ट्विन्स एका सिंगल एम्ब्रिओमध्ये फॉर्म होतात. ओके. आणि जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते म्हणजे जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं तर झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्ये त्याचे जर सेल्स 2 ग्रुपमध्ये डिवाईड झाले त्या एम्ब्रिओचे तर त्यापासून 2 वेगवेगळे एम्ब्रिओ तयार होतात. आणि 2 एम्ब्रिओ एकाच युटेरसमध्ये असतात आणि ते 2 वेगवेगळे असतात म्हणजे अटॅच नसतात. दोघंही वेगवेगळे असतात. आणि मग ते एकतर दोन्ही पण फिमेल असू शकतात किंवा दोन्ही पण मेल असू शकतात आणि ते दिसायला एकदम सेम असतात. त्यांचं ॲपेरियन्स एकदम सेम असतं. एक्झॅक्टली सिमिलर असतात. त्यांचे जेनेटिकल सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते पण एक्झॅक्टली सिमिलर असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढे आहे इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्सच्या केसमध्ये इफ द एम्ब्रियोनिक सेल्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of co-joined twins, that is Siamese twins. Such twins are born with same parts of body joined to each other and some organs are common in such twins. मग मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात तर मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये जर एम्ब्रियोनिक सेल जेव्हा डिवाईड होतात तर ते जर 8 दिवसानंतर डिवाईड झाले म्हणजे झायगोट तयार होऊन जर 8 दिवसानंतर जर ते डिवाईड झाले तर मग त्या केसमध्ये म्हणजे तर जेव्हा ते आधी आपण पाहिले की या ठिकाणी कधी होत आहेत 8 दिवसाच्या आधी तयार झाले तर 2 वेगळे एम्ब्रिओ तयार होणार. बट 8 दिवस झाल्यानंतर जर ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड झाले सो देअर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ को जॉईंट ट्विन्स म्हणजे जसं की त्यांचे हात जॉईंट असतील त्यांचे पाय जॉईंट असतील किंवा आपण बघतो की काही केसेसमध्ये त्यांचे डोकं वगैरे जॉईंट असतं दोघांचं पण. तर असे ट्विन्स बॉर्न होण्याची शक्यता जास्त असते. So such twins are born with some parts of body joined to each other. Some organs are common in such twins. Okay.
मग मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये एक तर पहिली गोष्ट आहे की जेव्हा 8 दिवसाच्या आतमध्ये जर ते डिवाईड झाले तर त्यापासून 2 वेगळे एम्ब्रिओ तयार होणार आणि ते एकतर सिमिलर जेंडरचे असणार, त्यांचा ॲपेरियन्स पण सिमिलर असणार. आणि जर 8 दिवसानंतर ते जे झायगोट आहे तर त्या झायगोटचं 2 पार्ट्समध्ये डिवाईड झाले 8 दिवसानंतर किंवा एम्ब्रिओनिक सेल्स जर 8 दिवसानंतर डिवाईड झाले तर मात्र त्या ठिकाणी जॉईंट पार्ट्स असणाऱ्या ट्विन्सचा बर्थ होणं जास्त हाय पॉसिबिलिटीचं आहे. त्यांचे पार्ट्स जॉईंट असणार. त्याच्यानंतर सेकंड आहे डायझायगोटिक आहे. ओकेजनली 2 oocytes आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन अँड बोथ oocytes आर फर्टिलाइज्ड बाय 2 सेपरेट स्पर्म्स अँड थस 2 झायगोट्स आर फॉर्म्ड. बट कधी कधी काय होतं, आपण काय पाहिलं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 2 ओव्हरीज असतात तर त्यातून फक्त एका वेळी एकच ओसाईट बाहेर येतं. परंतु कधी कधी काय होतं की 2 ओसाईट रिलीज होतात. मग एकतर खूप सारे स्पर्म्स येतातच, त्यातलं फक्त एकच स्पर्म आणि ओसाईट फर्टिलायझेशन होऊ शकतं. स्पर्म्स खूप सारे येत असतात, बट जेव्हा 2 ओसाईट रिलीज होतात तर दोन्ही पण ओसाईट स्पर्म्सच्या ह्याने फर्टिलाइज होतात आणि मग त्या ठिकाणी 2 झायगोट तयार होणार. 2 ओसाईट्स असतील, 2 स्पर्म्सने त्यांना फर्टिलाइज केलं की त्या ठिकाणी 2 झायगोट तयार होणार. मग या ठिकाणी 2 झायगोट्स आर फॉर्म्ड. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after the development. मग आता आपण पाहतो की काही ठिकाणी एक बॉय असतं आणि एक गर्ल असतं तरी पण ते दोघं ट्विन्स असतात. मग त्या केसमध्ये काय होतं की 2 ओसाईट्स रिलीज झालेले असतात आणि ते दोन्ही ओसाईट्स 2 वेगवेगळ्या स्पर्म्सनी, म्हणजे खूप सारे स्पर्म्स असतात, मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात, तर त्यातील एका स्पर्मनी एक ओसाईट फर्टिलाइज केलं, दुसऱ्या स्पर्मनी दुसरं ओसाईट फर्टिलाइज केलं तर 2 वेगवेगळे झायगोट तयार झाले. त्या 2 वेगवेगळ्या झायगोटपासून 2 वेगवेगळे एम्ब्रिओज तयार होणार आणि मग एकाच युटेरसमध्ये 2 वेगवेगळे एम्ब्रिओज तयार होणार आणि हे काय असणार, डायझायगोटिक ट्विन्स असणार. कारण 2 झायगोट तयार झाले होते. वरती आपण पाहिलं की एकाच झायगोटपासून डिवायडेशन होऊन 2 तयार झाले होते एम्ब्रिओज 8 दिवसाच्या आतमध्ये. बट या ठिकाणी 2 झायगोट तयार झाले होते, सो इट इज डायझायगोटिक ट्विन्स. So such twins are genetically different and may be same or different by gender. मग ते ट्विन्स जे असतात तर ते एकतर दिसायला वेगळेही असू शकतात किंवा सिमिलरही असू शकतात. ते एकतर दोन्ही एक गर्ल एक बॉय पण असू शकतं किंवा दोघं पण गर्ल असू शकतात किंवा दोघं पण बॉय पण असू शकतात. म्हणजे या ठिकाणी खूप सारे पॉसिबिलिटीज आहेत. त्यांचं जेंडर सेम पण असू शकतं, वेगळे पण असू शकतं, कारण ते स्पर्मवरती अवलंबून आहे. एका स्पर्मने सपोज एक्स सेक्स क्रोमोझोम आणला असेल, दुसऱ्या स्पर्मने जर वाय सेक्स क्रोमोझोम आणला असेल तर त्यांचं जेंडर पण चेंज होऊ शकतं. तर अशा प्रकारे मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स आपण पाहिले. आता त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. ही जी हेल्थची डेफिनेशन आहे तर ती WHO केलेली आहे की पर्सन हेल्दी कधी आहे असं आपण त्याला म्हणणार तर जेव्हा तो फिजिकली हेल्दी असेल, मेंटली हेल्दी असेल आणि सोशली स्ट्रॉंगनेस असेल तेव्हाच त्या पर्सनला आपण हेल्दी पर्सन म्हणणार किंवा तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की या पर्सनची हेल्थ चांगली आहे. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. आपल्या देशामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थला अनुसरून खूप अवेअरनेसची खूप कमतरता आहे. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी कोणी अवेअरच नाही, एवढं कोणी जागृतच नाही आहे. तर याचे रिझन्स काय आहेत तर सोशल कस्टम्स, ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत, ट्रेडिशन आहे, परंपरागत जे चालत आलेलं आहे, इलिटरसी अशिक्षित किंवा असाक्षरता, तर त्याचबरोबर शायनेस आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये जास्ती अवेअरनेस नाही आहे. एस्पेशली देअर सेम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. आणि वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल तर अजूनच खूप असं शायनेस वगैरे आहे. अक्युरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. मेन्स्ट्रुअल सायकलचं ऑक्युरन्स हे एक नॅचरल सिस्टम आहे, जसं की आपण पाहिलं नॅचरल प्रोसेस आहे आणि इट इज ओनली अबाउट द रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ द वुमन. नाव अ डे वुमन आर वर्किंग ॲट पार विथ मेन. आजच्या काळामध्ये वुमन हे काय करत आहेत तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सो ड्यू टू धिस, यामुळे दे हॅव टू स्टे आउटडोर्स फॉर होल डे आणि यामुळे त्यांना दिवसभर त्यांच्या नोकरीनिमित्त किंवा त्यांच्या कामानिमित्त बाहेर राहावं लागतं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या काळामध्ये ब्लिडिंग होत असतं. ड्यू टू धिस, यामुळेच प्रायव्हेट ऑर्गन्स सच ॲज जेनिटल्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज.
मग यासाठी पर्सनल हायजीन महत्त्वाची आहे, नाहीतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थला रिगार्डिंग काही प्रॉब्लेम्स अराईज होऊ शकतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. आणि त्याचबरोबर मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, ते पण अराईज होऊ शकतात जर पर्सनल हायजीन नाही ठेवलं तर. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस सिलिफिस अँड गोनोरिया occur on large scale. Both of these diseases are caused by bacteria. Occurrence of canker, that is patches on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints. त्याचबरोबर आहे alopecia etc. are the symptoms of syphilis. Painful and burning sensation during urination, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract. त्याचबरोबर ॲनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा आर दी सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. तर या ठिकाणी आपल्याला 2 सेक्शुअल डिसीज सांगितलेले आहेत आणि त्यांचे सिम्पटम्स पण सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे डू यू नो पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, तर लोकसंख्येचा भस्मासूर. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे पॉप्युलेशनची ग्रोथ होणं, लोकसंख्या वाढणं, कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढणं, याला आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणतो. यू मे हॅव रिअलाइज्ड फ्रॉम द टेबल गिवन बिसाइड अबाउट फास्ट पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ इंडिया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि किती शॉर्ट पिरियडमध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज झालं आहे 1901 पासून ते 2011पर्यंत. तर अशा इतक्या खूप वेगाने पॉप्युलेशन वाढत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट, decreasing per capita income and increasing loan, stress on natural resources etc. आणि या पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे, जसं की रोजगार नाही आहे, त्याचबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये कमी होणं, लोन वाढणं, स्ट्रेस, नॅचरल रिसोर्सेसवरचं स्ट्रेस वाढणं, कारण जास्त लोकसंख्या असेल तर आपण जास्त नैसर्गिक संसाधनांचा वापर करणार. देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आणि या सगळ्यासाठी एकच सोल्युशन आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करणं, लोकसंख्या नियंत्रित करणं, आणि त्यासाठी फॅमिली प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे, इसेन्शियल आहे. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी 3rd चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. सगळे टॉपिक्स आपण कवर केले होते. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.